नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. दिवसभराचं काम सगळं आवरले, अंगणवाडीत गेले. अंगणवाडीतून आल्यावर जेवण केलं, थोडा आराम केलं. म्हणलं व्हिडिओ काढावा. व्हिडिओ काढायचं काहीच नाही कारण, पण काढलं. मी माझ्या मुलीला टाकले दुसरीकडे शाळेत, पण मी ते गावाचं नाव नाही सांगत आणि कुठं टाकलं, का टाकलं, कशाबद्दल टाकलं हे सांगेल तुम्हाला पुढं, कसं कसं टाकलं. हां, पोरगी दिवसभर खेळती नसती, दिवसभर. आपण जरा काम सांगितलं ना तर काय, हा मम्मी करते ना, हा मम्मी, का ग मम्मी, तू नुसती ओरडतच राहते, का ग मम्मी तू असंच करत राहते, का ग मम्मी तू नुसती मला आवाजच देते, का ग गुंजन तू दिवसभर खेळतच काम करते का, का बरं हा म्हणते, मला खेळावं वाटतं. काय खेळावं वाटतं, नुसतं खेळावं वाटतं. अभ्यास म्हणलं की अभ्यास नाही करा वाटत ना, खेळावं नाही वाटत ना, खावं नाही वाटत ना, काहीच नाही करा वाटत तिला. हे बघा इथं बसली अशी खेळती नसते, खेळायचं काम करते नसते. आणि आपण जर दुकानात जायला लावलं की लगेच तिचे पाय दुखतात, कुठं हात दुख, कुठं पाय दुख, कुठं पोट दुख. हा ना, मी माझ्या पोरीला का बरं दुसरीकडे शाळेत टाकलं, कशाबद्दल टाकलं, बरं किती दिवस ठेवणार आहे, मी जाणार आहे सोडवायला. तुम्हाला पुढं माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळूनच जाईल कशाबद्दल. तशी मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. माझी सुखी संसार आहे खूप, पण काय करणार, कधी कधी त्या संसाराला नजर लागून जाते. माझा मुलगा 12वी पास झालाय आणि मुलगी आता माझी 6वीला गेलेली आहे. पण आहे ना, मी म्हणजे अंगणवाडीत जाते म्हणून ना पोरीला मी माझ्या आईकडं टाकण्याचं, शाळेत टाकण्याचा निर्णय घेतलाय. नाही करमत लेकराला सोडून, पण काय करणार मग, लेकरांचं पण भवितव्य घडलं पाहिजे ना. गुंजन थोडीशी पण अशी वरती आली का तिच्या मैत्रिणी, गुंजन ए गुंजन, ए गुणे इकडून तिकडून आवाज देतात नुसतं खेळायला. आता एक पोरगी आली होती तिला बोलवायला, मी म्हणलं काही येत नाही ती, तिला बसवले म्हणलं मी घरामध्ये. दोघं बहीण भाऊ सारखे भांडणं करतात हे, माझं मंथन आणि गुंजन. मंथन लय मारतो तिला, मंथन मोठा आहे ना, मारतो तिला, ऐकत नाही ती. आणि ती लिस नसते, तिला आपण काय एक शब्द तरी बोलायला गेलं की व्हॅ मोठ्यानं वरडती नसते. काय करणार, दिवसभरचं काम, दिवसभरचा थकवा, दिवसभर सगळं आवरून झोप झाली. आता चहा पाणी केला, चहा पाणी केल्यावर मग आता ब्लॉग बनवायचा. माझे ब्लॉग जर तुम्हाला नक्की जर आवडत असेल ना, तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये मला सांगत जा की ताई तू असंच का ब्लॉग बनवती, का बरं अशी करती. तुम्हाला नक्की मी चांगले ब्लॉग टाकण्याची एक मला संधी द्या. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे आवडतात ते पण सांगा. मी शॉर्ट ब्लॉग तर मला येतच नाही, पण लॉंग ब्लॉग काढण्याची मला माझं शेअर करण्याची. मी दुसऱ्यांसारखं काय असं करणार नाही की मला ही मदत करा, मला ती मदत करा, मला असं करा तसं करा. मला ती तशी सवय तर नाही पाहिजे, नको. पण मला माझं डेली रुटीन काय आहे ते मला दाखवायचंय. माझे घरचे काय म्हणतात, येऊन जाऊन एकच काम धंदा धरलाय, व्हिडिओ काढायचा, रील्स बनवायचा आणि असं करायचं. पण त्यांना काय सांगू, मला व्हिडिओ काढून किती सुख भेटतं. कधी कधी माणसाच्या डोक्यात काही ना काही विचार असले ना, तर मला असं वाटतं एक जर व्हिडिओ काढला, माझा व्हिडिओ लय पळाला, मी यूट्यूबवर ब्लॉग काढला, यूट्यूबचा ब्लॉग जरा खूप पळाला, तर मला काहीतरी लय आनंद होतो. माझा आनंद गगनात मावत नाही, माहिती ना. मला एवढ्यात नाही का, आत्ता यूट्यूबचं वेळ जास्त पहिलं होतं, मध्ये मी सोडून दिलं होतं, पण परत आता ते 8 ते 10 दिवस झाले ते वेळ मला परत लागलं. पण कधी ना मला रात्री स्वप्नात येतं, माझी व्हिडिओ व्हायरल झाला का, माझे किती सबस्क्रायबर वाढले, माझे आता थोडेसे सबस्क्रायबर राहिलेत माझ्या आयडी मॉनिटाईज व्हायला आणि वॉच टाइम पण कम्प्लीट व्हायला. पण मला लय आवडतात माझे व्हिडिओ खूप आवडतात. तुम्हाला जर आवडत असतील ना, तर खरंच चांगल्या कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. असं मी जास्त काही असं माझ्या संसाराबद्दल तमाशा नाही मांडणार, मलाच नाही आवडत तमाशा मांडायला. पण मला जो योग्य वाटतंय ना त्यासाठी मी खरंच डेलीचा एक ब्लॉग टाकणारच आहे. आणि माझा डेलीचा ब्लॉग एक नाही का संध्याकाळी 7 वाजता येणार आहे, आणि रोजचा एक व्हिडिओ नाही का, जसं मला टाइम भेटेल तसं मी टाकणारच आहे. पण मला नाही का एक व्हिडिओ काढून खूप आनंद भेटतो. मला घरचे मला हसतात आणि मी त्यांना काहीतरी मला घरच्यांसाठी करून दाखवायचंय. खरंच यार ही व्हिडिओ करत होती, व्हिडिओसाठी पळत होती इकडे तिकडे, ह्याला म्हणते काढतो का रे माझी व्हिडिओ, त्याला म्हण माझी व्हिडिओ काढतो का, एडिटिंग करून देतो का, असं करून देतो का.
तर मला त्या व्हिडिओतून माध्यमातून मला काय भेटते आणि कधी भेटणार आहे, कसं भेटणार आहे, मी त्यांना वेळ आल्यावरच दाखवणार आहे. तोपर्यंत मी माझे प्रयत्न चालूच ठेवेल. पण माझं एवढं आहे बरं का, मी जेव्हा पण कधी प्रयत्न करल आणि जेव्हा जरा माझ्या मनात आलं की मंगल, माझं मन जरा म्हणायला लागलं मंगल हे असं कर, तुझ्याकडून होईल आणि तू करून दाखवशील, ते माझं पूर्ण झाल्याशिवाय काय राहत नाही. आज ना उद्या होईल, उद्या ना परवा होईल, महिन्याने होईल किंवा वर्षाने होईल, पण होतं माझं पूर्ण. एक ना एक दिवस ते माझं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि मी घरच्यांना खरंच करून दाखवणार आहे. मग आता माझ्या मुलीला मी एकदम लांब टाकले शाळेमध्ये. गुंजन, मी तुला कुठे टाकले शाळेमध्ये? मामाच्या गावाला लांब. हा, का बरं टाकले? तू त्रास देते म्हणून ना? हा हा, त्रास देते म्हणून ना? तिथं काय करशील, देशील का त्रास? नाही, तिथं तर मार भेटेल मामाचा. मार भेटेल ना? माहिती तिथं आपलं आपलं काम करायचं आणि आपलं कामाशी काम आणि अभ्यास. हा, करशील का? नाही हाच आहे, करण ना. करशील का? आणि मामीला इकडचं तिकडं, तिकडचं इकडं काहीच सांगणार नाही. सांगितलं तर मामा माहिती. हा का? ट्युशनला जायचं, शाळा करायची, आपलं कामाशी काम करायचं. एक दिवस माझं असंच युट्यूबचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि मी ते करणार आहे. ते सांगू नाही शकत मी कसं होणार आहे, कधी होणार आहे, पण मी प्रयत्न करत राहील आणि ते होणार आहे एक दिवस माझं स्वप्न पूर्ण. तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर खरंच आवडत असतील ना, तर माझे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.